फेंट पर्पल कलरचा आहे कुर्ता। हा एक बघा डार्क पर्पल कलरचा आहे, याच्या पण हातावरतीच नमस्कार मंडळी, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। गेली 2 दिवस झालं ब्लॉग बनवायचा आहे, व्हिडिओ बनवायचा आहे असं म्हणतेय, पण होतच नाहीये, माहित नाही कारण की श्रावणची सुद्धा तिच्या एक्झाम्स सुरू होत्या, त्या झाल्यात आणि त्यानंतर म्हणजे तिचा स्कूल सुटण्याचा जो वेळ आहे तो खूप लवकरच सुटत होता आणि त्यानंतर मग तिचं पुढच्या पेपरचा अभ्यास वगैरे असं सुरू असायचं। तर जाऊ द्या, या आता गोष्टी चालूच असतात। सध्या सगळीकडे चालू आहे दिवाळीची लगबग, तुमची सुद्धा चालू असेल आणि फराळाचं वगैरे तुम्ही सुद्धा बनवायला चालू केलेलं असेल तर मी या वर्षी मी दिवाळीसाठी जाणार आहे गावाकडं, तर त्यामुळे मी इथं काहीच फराळाचं वगैरे बनवणार नाहीये, घरी अक्का वगैरे बनवून घेतात, तर त्यामुळे मग यावर्षी मला सगळं आयतं भेटणार आहे। तर ठीक आहे, चला दिवाळीसाठी म्हणून नाही, पण मी अगोदरच सध्या ऑफर चालू होती ना, तर त्यामध्ये ड्रेसेस घेतले, साडी काही मी घेतली नाही, म्हणजे जास्त यूज करण्यात येतच नाही, त्यामुळे मग मी ड्रेसेस घेतलेत ऑनलाईन। तर तसं तर चूज केलेत, यांनी ऑनलाईन मागवलेत, कुठले मागवलेत ते तुम्हाला मी आता दाखवते आणि ते कसे ते सुद्धा दाखवते। तर बघा, हा आहे फेंट पर्पल कलरचा आहे कुर्ता आणि याच्या स्लीव्ज वरती तुम्ही पाहू शकताय आणि वर्क किती छान केलेलं आहे बघा तुम्ही। तर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि पूर्ण कुर्तीवर अशी छान फ्लावर्सची डिझाईन आहे। तर असा आहे हा टॉप, यावरची ही आहे सुंदर अशी पॅन्ट आहे आणि ओढण्या तर एवढ्या सुंदर आल्यात ना, खूप सुंदर, प्रत्येक ड्रेसवरच्या ओढण्या खूप छान आल्यात। तर आता यावरची ओढणी दाखवते तुम्हाला। तर ओढणी सुद्धा अगदी लाईट वेटेड आहे, तुम्ही अगदी सहज घेऊ शकता। तसं तर आता मला सध्या माझी सवय मोडलीच होती। हा आणखी एक ड्रेस, म्हणजे एक तर दाखवायचाच राहून गेला, मी जो हा वेअर केलेला आहे ना, तर हा सुद्धा ड्रेस पिंक कलरचा आहे, यावरती सुद्धा ओढणी आले, सगळ्याच ड्रेसवरती ओढण्या खूप सुंदर आल्यात आणि पॅन्ट सुद्धा याच कलरची आहे। तर 1-2 वेळा तर मी वेअर सुद्धा केलाय, खूप छान आहे। प्रत्येक ड्रेसचं कापड जे आहे ना, तर ते खूप सुंदर आलंय आणि सध्या ऑफर चालू होती, त्यामुळं ऑफरमध्ये खूप कमी रेंजमध्ये हे ड्रेस भेटलेले आहेत। अजून एक पर्पल कलरचा नाही पिंक कलरचा ड्रेस मागवलेला होता, तो पहिल्यांदा तोच आला होता, पण त्याचं कापड म्हणजे खूपच असं हलकं होतं, त्यामुळं आणि ते तर होतंच, पण तो ड्रेस सुद्धा फिटिंगला म्हणजे माझ्या साईजनुसार नव्हताच, छोटा आलेला होता, त्यामुळं तो सुद्धा मी रिटर्न केला। तर चला, हा एक ड्रेस घेतलाय आणि त्यानंतर हा एक आहे डार्क पर्पल कलरचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला कुठले कलर कसे दिसत आहेत ते काही माहित नाहीये मला। तर हा एक बघा डार्क पर्पल कलरचा आहे, याच्या पण हातावरतीच स्लीव्ज वरती छान असं डिझाईन केलेलं आहे। तसं तर पूर्ण ड्रेसवर प्रिंटेड डिझाईन आहे, बघू शकताय तुम्ही साईडवर सुद्धा। तर बघ, अशी सुंदर अशी डिझाईन आहे यावरती सुद्धा आणि कापड सुद्धा एक नंबर आहे। नंतर सगळ्या ड्रेसवरती ओढण्या सुद्धा आल्यात, तर ही सिंपल अशी ओढणी आहे आणि याला बॉर्डर आहे, अशी व्हाईट कलरची लेस आहे, अशी ओढणी आहे आणि त्यानंतर सुंदर अशी पॅन्ट, खालच्या बाजूला अशी लेस आहे त्याला पॅन्टला बॉटमला। तर हा आहे ग्रीन कलरचा ड्रेस, यावरती पोपटी कलरचं डिझाईन आहे, वर्क आहे बघा तुम्ही, जे काम केलेलं आहे ते पोपटी आणि गोल्डन कलरचे आणि समोरून नॉट आहे। तर हा सुद्धा ड्रेस खूप सुंदर आहे आणि हा ना अम्ब्रेला पॅटर्न आहे, राऊंडचा ड्रेस आहे हा। तर बघू शकते, कापड सुद्धा एक नंबर आहे
ही आहे त्यावरची ओढणी. ओढण्या सुद्धा खूप छान आल्यात. तर हे बघा, अशी आहे यावरची ओढणी. तर ही आहे त्यावरची ओढणी. ओढणीवर सुद्धा खूप छान डिझाईन आहे. आणि ही आहे त्यावरची पॅन्ट. बॉटमला अशी आहे बॉटमला. आणि लास्ट हा आहे, ओके मी ट्राय केलेला त्यामुळे उलटा झाला. तर सगळेच ड्रेस आल्यानंतर मी अगोदर ट्राय केलेत आणि त्याला फिटिंग वगैरे करायची राहिलेली आहे. म्हटलं एक वेळा तुम्हाला दाखवून देऊ, त्यानंतर मला त्याला फिटिंग करता येईल. तर हे बघा, हा आहे ग्रे कलरचा आहे ड्रेस आणि यावरती पिंक कलरचे फ्लावर्स आहेत आणि ब्ल्यू कलरचे, येलो कलरचे पानं. असा हा पण राऊंडमध्ये ड्रेस आहे आणि कापड सुद्धा याचं खूप छान आहे. स्लीव्जवरती अशी अशी हे आहे, लेस आहे स्लीव्जवरती. आणि समोरच्या बाजूला सुद्धा तुम्ही पाहू शकता, इथं जो गळा आहे त्याचा तर तिथे सुद्धा आहे. आणि प्रत्येक ड्रेसचं कापड जे आहे ना तर ते खूप सॉफ्ट आहे मुळात. तर पिंक कलरची पॅन्ट, त्यावरती फुलं आहेत येलो कलरचे. तर पॅन्ट अशी आहे आणि यावरती ओढणी पण आली आहे. तर ओढणी जी आहे ती पिंक कलरची आहे आणि याला छान लेस आहे, त्यामुळं ओढणी खूप सुंदर दिसते. हे बघा. तर असे आहेत माझी सुंदर सुंदर ड्रेस. तर तुम्हाला यापैकी कुठला आवडला तो नक्की सांगा. तर आज आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये, आम्ही म्हणजे मी आणि श्रावणी. तर तिथं असं मला काही तिला फक्त हेअर बो वगैरे असं काही घ्यायचं होतं, हेअर क्लिप, त्यामुळे आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. पण गर्दी तर सध्या मार्केटमध्ये खूप जास्त आहे. आम्ही डीमार्टला गेलेलो होतो बरं का. 8 दिवस झाले असतील आता, कारण की मधात ब्लॉगच नाही आले. तर गेलेलो, ब्लॉग तर बनवलाच नाही. डीमार्टमध्ये एवढी जास्त गर्दी होती ना की या वेळेला काय झालं, ती ट्रॉली जी असते मी तर तीच घेऊन जात होते, चालत होते. अक्षरशः धक्के धक्के लागत होते, इतकी गर्दी होती डीमार्टमध्ये खूप जास्त. त्यामुळं अगदी महत्त्वाच्या वस्तू घेतल्या, त्याशिवाय बाकी काहीच घेतलेलं नाही. ना कुठले डेकोरेशनसाठी घरात कुठली वस्तू घेतली ना, काहीच नाही. त्यामुळे आता ज्या वेळेला मार्केटमध्ये गेली होती त्यावेळेला तिथून दिवे सुद्धा आणलेत. आणि दुसरं तुम्हाला काय काय जे आणलंय ना ते आता दाखवतेच. तर मंडळी, तुम्हाला तर म्हटलंच मी मार्केटमध्ये गेली काय घ्यायला होती आणि घेऊन काय आले ते तुम्हाला दाखवते. आणि माहित नाही आज का बरं कॅमेरा बरोबर सेटच होत नाहीये, त्यामुळे मी खूप वेळा ट्राय केलाय वेगवेगळ्या अँगलनी. शेवटी या अँगलवर येऊन थांबले, सेल्फी कॅमेरा चालू केलाय आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे तोरण, आणि हे मी शॉपमधून नाही घेतलंय. ज्या असं बायका बसलेल्या असतात ना बाहेर, त्यांच्याकडं दुकानामध्ये गेलीच नाही, डायरेक्ट त्यांच्याकडेच गेली. त्यांच्याकडूनच खूप मोजक्या अशा त्यांच्याकडं व्हरायटी होत्या, 4-5च होत्या. त्यामधूनच मी एक सिलेक्ट केलाय, जे की घ्यायचं नव्हतं पण म्हणजे होतं माझ्याकडे ऑलरेडी, त्यामुळे घेणार नव्हते. पण तिथे गेल्यानंतर मार्केटमध्ये सगळा झगमगाट दिसतो आणि मग आपण काही ना काही घेतोच. तर तशातलं हे. तर हे बघा, खूप सुंदर आणि मधात गणपती बाप्पा आहेत. तर बघ, हे असं आहे. आणि याची प्राइस हे त्यांनी मला 200 रुपयाला दिले. तर मला तरी आवडलंय, त्यामुळे मग मी हे आणलं. आणि श्राऊ होती माझ्यासोबत. अजून जे घेतलंय म्हणजे काहीच घ्यायचं नसतं ना, पण आपण इतकं घेऊन येत असतो मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर.